साहेब नमस्ते. नमस्ते. आपलं नाव कसं आहे? चेतन आजगेकर. हां बरं. आता हे हेल्दी को कंपनीचं केरॉनचं प्रोडक्ट तुम्ही वापरायला लावा. होय, वापरलंय मी. बरोबर आहे. होय. त्याचा काय रिझल्ट आला, कसं काय तुम्हाला रिझल्ट मला माझ्या इतर ऊसापेक्षा मी 1 एकरला वापरलेलं होतं. बरं इतर माझ्या 4 एकरपेक्षा हे 1 एकरचं मला रिझल्ट चांगला दिसला सर. बरं बरं. ह्याच्यामध्ये आता ही कुठली लागण करायची तुम्ही ऊसाची? मी 90-57 बी लागण केलेलं आहे. बरं. आणि लागणी लावण केली. हां. त्यापासून मी रुपेश पाटील आणि उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे 1 एकर प्लॉट मी तयार केलेला आहे सर. बरं. हां हां. त्याच्यामध्ये किती फुटाचं अंतर ठेवलं आहे सरीमध्ये? मी रेग्युलर सरी 3.5 फुटाची ठेवली. बरं. आणि कांडी तुडवणी केलेली आहे. बरं. हां हां. बरं. मला एक सांगा, त्याच्याबरोबर तुम्ही लागवड काय काय वापरलं आहे आता? लागवड लावते वेळी मी रासायनिक खतांचा वापर केला. बरं. आणि लागण केल्यानंतर केरॉनची आळवणी केली पहिल्या प्रथम. बरं. आणि मग परत 15 दिवसांनी फवारणी घेतली. लागवण उगवून आल्यानंतर. बरं. 2 आळवणी आणि 2 फवारणी केलेल्या आहे. बरं. आणि मला रिझल्ट चांगला आलेला आहे. बरं. लागणीची तारीख काय आहे कुठली? लागणीची तारीख सर 26/11ची तारीख आहे. 26/11ची लागणीची तारीख आहे सरांची. आणि कोणती जात म्हटला तुम्ही? 90-57चं जात त्यांनी केलेलं आहे. आणि आता जर बघितला तर ऊसाचा जाडी जर पाहिला तर आता सर हातामध्ये अक्षरशः हे बसत नाही अशा, म्हणजे एक ऊस आहेत आता आपल्या इकडे काय. आणि जर फेरा बघितला ऊसाचा तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 परत 14 15 16 17 18 22 ते 24 फेरा आहेत सर. 22 ते 24 फेराचा ऊस तयार झालेला आहे सरांचा. मला वाटतं 10 महिन्याचा ऊस आहे साहेब. हां ओके ओके. 10 महिन्याचा ऊस तयार आहे. आणि आता चाललेला आहे लागण, म्हणजे आता तोड चालू झालेली आहे. तिकडे ट्रक वगैरे तिकडे उभारलेला आहे. आता म्हणजे भरायला चालू आहे. शाहूला कारखान्याला चालला आहे हा ऊस. आणि आता हा ऊस बघा किती हिरवागार पानं वगैरे आहेत बघा ह्याचे. आणि या पानाची रुंदी तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा पानाची रुंदी जवळजवळ 4 बोटं बसतात. कमीत कमी 4 बोटं बसतात एवढी पानाची रुंदी आहे. पान पण एकदम अतिशय स्ट्रॉंग बनलेलं आहे. आलं का लक्षात? आणि त्याचबरोबर आता हे बघा ऊस हा पडून असा वर एवढा मोठा आलेला ऊस. अतिशय सुंदर पद्धतीने ह्या शेतकऱ्यांनी ह्या ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे. बरं सर, आणि सर तुमच्या ह्याच्या आधी तुम्ही कधी वापरलाय कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट वगैरे? इतर कंपन्या वापरलं होतं. बरं. कारण मला म्हणावं तसा रिझल्ट आला नाही. बरं. आणि रुपेश पाटील सरनी तुमच्या मार्गदर्शनाखाली केल्यामुळे मला रिझल्ट चांगला आला आहे. मी आता इथून पुढे माझ्या सर्व क्षेत्रालाही वापरणार आहे. बरं. आणि बरं, तुमची शेती किती आहे? माझी शेती एकूण 16 एकर आहे. 16 एकर. त्याच्यामधलं आता किती वापरायचं तुमचे म्हणजे हे केलं तुम्ही आता टार्गेट? मी आता 5 एकरला तरी यंदाच्या सीझनला मी चालू करणार आहे. बरं. हां ठीक आहे सर. म्हणजे अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे सर. होय होय सर. बरं. म्हणजे 2 आळवणी 2 फवारणी घेतला? 2 आळवणी आणि 2 फवारणी घेतली. बरोबर. आणि रासायनिक खत मी 50% वापरलेले. 50% वापरला आहे. रासायनिक खत सरांनी फक्त 50% वापरलेला आहे. आणि त्याच्यातून हा एवढा चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि ऊसाला जर साईडची ऊसं बघितला तर तुम्हाला सगळ्याला तोरा दिसेल, पण ह्या शेताच्या ऊसाला कुठेही तोरा नाही आहे. तुम्ही बघू शकताय. म्हणजे अजिबात इथं ऊसाला तुरा पण आलेला नाही. आणि पानाचे कलर पण अजिबात हातलेला नाही किंवा गार असा पानाचे जे कलर आहेत ऊसाचे. अतिशय सुंदर सर तुम्ही प्लॉट डेव्हलप केलेला आहे. आणि सुरुवातीपासून आता जर ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलं तर ह्याच्यापेक्षाही तुम्हाला चांगलं रिझल्ट द्यायचं काम आम्ही करतो. रुपेश पाटील सरांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून जे काय तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे आम्ही शेड्यूल वगैरे तुम्हाला बनवून देतो. त्या पद्धतीने तुम्ही जर डोस घेतला तर ह्याच्यापेक्षा स्टँडर्ड पुढच्या वेळेला तुम्हाला हातामध्ये बसणार नाही एवढा ऊस मोठा आम्ही काढून द्यायचं आम्ही. आणि केरॉनच्या माध्यमातून
हेल्दी कोच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आणि वरची वेळेच्या वेळ तुम्हाला आम्ही मार्गदर्शन वगैरे करतो. आलं का लक्षात सर? आणि त्याच्यामुळे तुम्ही आणि एक 4-5 एकराला जर वापरला आणि खरोखरच अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आम्ही रिझल्ट घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं ऊस तुम्ही पण सर हे केल्याबद्दल तुमचं आम्ही धन्यवाद करतो. सरांच्या माध्यमातून, रुपेश सरांच्या माध्यमातून तुमचा आम्ही धन्यवाद करतो सर. ओके सर. बरं. आणि काय